लावा डोळ्याला पाणी लावा. नेत्रोदक स्पर्शाः अपवित्र पवित्रो वाह सर्वावस्थांगत विवाह यस्मरेत पुनरिकाक्षम सभायभ्यंतरश्च शुचिः सर्वं शुचिः आद्र विशिष्टायान्न मम शुभ पुण्यतिथुः म्हणाय. हातात पाणी घ्यायचं. आद्र विशिष्टायान्न मम शुभ पुण्यतिथुः म्हणायचं. मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम यह जन्मनि जन्मांतरे च अखंडित सौभाग्यादि संतति संपत्ति ऐश्वर्याभिवृद्धम भाद्रपद शुद्ध तृतीया निमित्त हरितालिका व्रतांगत्वेन उमामहेश्वर प्रीत्यर्थ पूजन महंकर्ष द्या सोडून खाली. हा कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातुः. नमस्कार करायचा. नमस्करोमीहि. आता तुमच्याकडे जो पाण्याचा कलश आहे त्या कलशाला 5 गंधाचे बोट ओढायचे. कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्रसमश्रिता मूले तत्रोस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगुणास्पदा कुक्षो तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वणा कलशवर्ण देवताभ्यो नमो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पम समर्पयामि. एका फुलाने त्या कलशातलं पाणी देवावर पूजेच्या ताटावर आपल्यावरती शिंपडून घ्यायचं. पवित्र पवित्रो वाह सर्वावस्थांगत पिबाह यस्मरेत पुनरिकाक्षम सभायभ्यंतरश्च शुचिः सर्वं शुचिः. नमस्कार करा. नमस्करोमीहि. आता गणपती आणला असेल. गणपती ताटात घ्यायचा. गणपती बाप्पांना चांगलं पाणी घालायचं. शुद्ध आचमनीयम समर्पयामि. गणपतिवर्ण देवताभ्यो नमो नमः. सकल पूजार्थे शुद्धोदक स्नानम समर्पयामि. पंचामृत घालायचं. पयादि पंचामृत स्नानम समर्पयामि. गणपतिवर्ण देवताभ्यो नमो नमः. पंचामृत स्नानांतरे च परत चांगलं पाणी घालायचं. शुद्धोदक स्नानम समर्पयामि. चांगल्या पाण्याने गणपती धुवून पुसून समोरच्या पाटावरती ठेवून द्यायचे. गणपती बाप्पांना खाली ठेवताना तांदूळाचे दाणे ठेवा. गंध अक्षत फूल व्हायचं. गंधाक्षदोष्मम समर्पयामि. गणपतिवर्ण देवताभ्यो नमो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पैः संपूज्यमः. हातात अक्षता घ्यायच्या. अक्षदो सोक्षदाम समर्पया. सुमुखश्चैकदंत अक्षदा सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकालम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपाधूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजानना. द्वादशैतानि नामानि पठेत् शृणुयादपि. विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नतश्च न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अक्षता वाहून द्यायच्या. अक्षतो सोक्षदाम समर्पयामि. गणपतिवर्ण देवताभ्यो नमो नमः. आरती उद्बत्ती ओवाळायची. धूपम दर्शयामि दीपम दर्शयामि. धूपम आग्रे दीपम दर्शयामि. हात जोडायचे. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगतहिताय नागाननाय श्रुती यज्ञ विभूषिताय गौरी सुताय गणनाथ नमो नमस्ते. तुमच्याकडे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांसमोर ठेवायचा. त्याच्या भोवती पाणी फिरवा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. नैवेद्यम निवेदयामि. नमस्कार करून घ्यायचा. नमस्करोमीहि. आता तुमच्याकडे जो पाटावरती देव मांडलेला आहे त्याला कोरडं हळदी कुंकू व्हायचं. हरिद्र कुंकुम वर्णम चंदनम समर्पयामि. उमा महेश्वर देवताभ्यो नमो नमः. चांगलं पाणी घालायचं. शुद्ध आचमनीयम समर्पयामि. पंचामृत घालायचं. पयादि पंचामृत स्नानम समर्पयामि. परत चांगलं पाणी घालायचं. शुद्धोदक स्नानांतरे च उमा महेश्वर देवताभ्यो नमो नमः. ओम गणानन्त्वा गणपतिं हवामहे. प्रियानन्त्वा प्रियपतिं हवामहे. निधीनन्त्वा निधिपतिं हवामहे. वसो मम अहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधमः.
ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पुर्वारुकमेव वंदना मृत्योर्मुक्षीयमामृतातः। नमस्कार करून घ्या. नमस्कार. मी ही आरती उद्बत्ती वाळा. धूपम दर्शयामी दीपम दर्शयामी धूपम आग्रे दीपम दर्शयामी. बेल फूल पत्र बेल असेल बेल वाहून द्यायचं. बेलपत्र बिलविदानि पत्राणि समर्पयामि उमा महेश्वर देवताभ्यो नमो नमः. सकल पूजार्थे बिलविदानि पत्राणि समर्पयेतः. फूल वाहून द्यायचं. नाही फक्त बेलाचं एक पान व्हायला तरी चालेल आणि एक फूल. पुष्पगुच्छाणि समर्पयेतः. आता तुमच्याकडे फळ असेल फळ हातात घ्या त्याला गंध लावा. आद्र विशिष्टायान्न मम शुभ पुण्यतिथो म्हणायचं. आनेन फलदानेन फलदोस्तु सदा मम उमा महेश्वर चिंतन हरितालिका व्रतांगत्वेन निमित्त उमा महेश्वर पूजन. अहंकर्षी द्यायचं पाठावरती नमस्कार करायचा. नमस्करोमीहि. आता तुमच्याकडे वस्त्र आणलेलं असेल वस्त्र व्हायचं. पिंडकुके हो. ये थोड़ा सा आपको कुछ नहीं जला इसका ऐसा कुछ नहीं ऐसे कुछ नहीं. पयादि वस्त्राणिं समर्पयामि उमा महेश्वर देवताभ्यो नमो नमः. सकल पूजार्थे वस्त्राणिं समर्पयेतः. समोरच्या फोटोला पण गंध लावून घ्या. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पुर्वारुकमेव वंदना मृत्योर्मुक्षीयमामृतातः. ओम शांतिरंतरिक्षगो शांतिरापः शांतिरोपदयः वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा भवतु शांतिः. नमस्कार करायचा. नमस्करोमीहि. आता करंडा फणी पोत बांगडी त्या प्लास्टिकच्या पिशवीमधून फोडून घ्या. त्याला हळदी कुंकू लावायचं. बाहेर काढून घ्यायचं. त्याला हळदी कुंकू लावा आणि मग वा. झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी ऊन पाऊस ही तिने दुःख तू सहन केलीस. तुझे हे श्रम पाहून तुझ्या पित्याला म्हणजे हिमालयाला फार दुःख झाले. असे ही कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. तितक्या तिथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा सत्कार केली. येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे. तिला तू विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य असा पती आहे. त्यानेच मला तुझ्याकडे तिची मागणी घालण्यास पाठवलं आहे म्हणून मी इथं आलेलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या पित्यानं तुला ही गोष्ट सांगितली परंतु तुला ती रुचली नाही. तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे. असं असून सुद्धा माझ्या वडिलांनी विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. याला आता काय उपाय करावा. मग तुझ्या सखीनं तुला एका घोर अरण्यात नेलं. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. तुझा एक जवळच गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केला. तिथं माझं लिंग पार्वती सह स्थापिलस. त्याची पूजा केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्याईनं माझे इथले आसन हल्ले. नंतर मी तिथे आलो. तुला दर्शन दिलं व वर मागण्यास सांगितले. तू म्हणालीस तुम्ही माझी पती व्हावी. याशिवाय माझी दुसरी कोणतीही इच्छा नाही. ती गोष्ट मी मान्य केली. नंतर मी तिथून गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी तिथे व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझा पिता तिथं आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यानं तुला मला देण्याचं वचन दिलं. तुला घरी घेऊन गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्याने तुला मला अर्पण केली. अशा व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असे म्हणतात. याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी व्रत करायचं त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून स्थळ सुशोभित करावं. षोडशोपचारी शिवाची पूजा करावी. मनोभावी प्रार्थना करावी.
नंतर कहाणी करावी, रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो, 7 जन्मांचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या 7 जन्म वंद्या होतात, दारिद्र्य येते, पुत्र शोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारे गोडा. श्रीराम जय जय राम, हर विठ्ठल. होऊया. तुझी पूजा वेळ का झालं नाही झालं ना. झालं